पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई तुम्ही जाऊन झोपा, मी थांबते। अगं पण वहिनी, अहो हाय की आम्ही, तुम्ही झोपा खरंच। आता बसलीस होय इथं रडत? हे जर आधीच नीट काळजी घेतली असतीस तर ही येळच आली नसती। आई अहो अगं रुपाली, तू पण जाऊन झोप की। अगं मी आहे इथं। नाही नको मामनजी, थांबते मी। उद्या परत दिवसभर तुला घरची काम आहेत ना, तू झोप, ऐक माझ। काही ताप कमी झाला का हो? अगं आता कमी झालाय ताप, पण रात्रभर पट्ट्या ठेवायला लागतील। रडू नको ग। आणि हे बघ, जे काही झालं ना त्यात तुझी काही चुकी नाहीये। काळजी घेईल आता। अगं तू काही खाल्लं पण नाहीस, थोडंसं खाऊन घेतेस का? नाही नको, थोडं। त्याला बरं वाटल्याशिवाय माझ्या कशाखाली नाही घास उतरणार। ठीक आहे, मी आहे इथे, तुम्ही आराम करायचा। बरं, काही लागलं तर आवाज दे मला, जागीच आहे मी। आणि रडू नको तू। बाबा एवढी दुष्ट आहे का हो मी? एकदा ताप बघू का? अबे 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 बाळा, काय झालं? अबे हाय हाय येते, तू पड पड। उठलास तू? हा, कमी आता। हे बघ तुला सूप आणले। नको ना अबे, मला आता। अरे तुला नकोय, पण शहेंशाला भूक लागली ना, शहेंशाला पाहिजे सूप।
चांगलं झालंय ना? आपलं बास ना, पोट भरलं. पण मला ते शनिशाने सांगितलं होतं अजून एक वाटी सूप आणायला. एवढं पी चल. माझं लहान पोरच करून ठेवलंय. आज लहान पोरगच आहेस तू. एवढं आपल्याला ताकद आली पाहिजे का नाही? अपर्णा, कसं आहे अर्जुन आता? बरे झोप लागली, सकाळी सूप दिलं होतं. हा, मला ना अर्जुन पेक्षा विनया काकाची काळजी जास्त वाटते बघ. सर का हो? अगं आत्ताच नाहीये हे. अर्जुन लहान होता ना तेव्हापासूनच आहे. त्याला जरा जरी काही झालं ना तर विनया काकाचा जीव खालीवर होतो. त्याला सुई टोचताना सुद्धा तो नाही बघू शकत ग. खूप प्रेम करतात ते अर्जुन. कमी आहे ना? कमी आलाय जरा ताप. थोडं कोमट आहे पण होईल कवर. अपर्णा, विनया काका असं झोपू शकलं ना ते फक्त तुझ्या भरोशावर. हो नाही सर, असं काही नाही. हॅलो, हा बापू बोला. हा आप्या, अगं ते तुला परीक्षेचं सांगितलेलं लक्षात आहे ना? मॉक टेस्टचं. आजच परीक्षा आहे ती. का ग, काय झालं? हा बापू, आहे लक्षात आहे. हा 11 वाजता परीक्षा आहे बघ. आठवणीनं पेपर दे. हो बापू. बरं मी ठेवते सध्या फोन. मी कामात आहे, नंतर बोलते. बर बर. सर, मी काय म्हणत होते, त्याचा ताप उतरलाय तर एकदा दवाखान्यात जाऊन दाखवून येऊ की? हो, त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे पण नेऊया. पण अर्जा उठला पाहिजे ना. उठलो की जागा आहे. अर्जुन, बरं वाटतंय का? हा बरं आहे आता. तू जरा आवरून घ्या, आपण दवाखान्यात जाऊन येऊ. चल. कशाला दवाखान्यात? बरं वाटतं ना आप्पे मला. सर सांगा ना. अरे अर्जा, जाऊन आलो तर काय बिघडणार आहे का? दादा बघ ना, हे दोघं मला काय सारखं. या दोघांनी काळजी घेतली ना म्हणून असं ठणठणीत बोलतोयस तू या ठिकाणी. हा, चल चल आवर, आपल्याला दवाखान्यात जायला पाहिजे. अर्जाला बरं वाटतं का ग? असं म्हणजे अरे अर्जुन, बरं वाटतंय का बाळा तुला आता? हा काकी बरं. जरा दवाखान्यात जाऊन येतो. होय होय होय, जाऊन या आणि डॉक्टरांना सगळं नीट सांगा. पण मी काय म्हणते, जिच्यामुळे तो आजारी पडलाय तिला कशाला घेऊन जाता? ठेवा की घरात. येतो आम्ही. असं ठीक वाटतंय का झोपायचंय? नाही ठीक आहे असंच. मी काय औषध लिहून देतो, तेवढी द्या त्यांना वेळेत. हा आप्पे तू इकडे ना, बस नाही. काय पाहिजे? मी जरा बाहेर जाऊन येतो, फळं घेऊन येतो. फळं. अहो कदम, तुम्ही कशाला थांबलाय? किती वाजले? आता 11 वाजले. 11? तुम्हाला अगं 11 वाजता पेपर आहे ना तुझा. नाही. तू पेपर का नाही देते? पेपर दे ना, मला बरं वाटतं ना आता. ओके ना मी? अरे नाही तसं नाही, हे ऑनलाईन देते की पेपर. ऑनलाईन देते. मला गंडवते बाय.
स्वप्नील दादाला फोन लाव बरं, मी बोलतो. अरे सरांना कशाला फोन लावायचा, मी सांगते ना तुला, माझ्यावर विश्वास नाही वे. ऑनलाईन देते मी पेपर. तू बडबड नको करू बरं, तू झोप जरा वेळ, आराम कर. की हे असं बसून कोणी सलन घेत असते वे. ए झोपायला नको आप्पे, बसूनच बरं वाटते. ते झोपलं ना की उगाच आजारी असल्यासारखं वाटते. बर मी फळं घेऊन येतो, आराम कर. आप्पे तू बस नाही तर हे साले नाही का माझं, हे नाही बरं होणार आहे. मी हे काय टाइमपास उगाच लावलंय. अर्जुन हे औषध थोडा अशक्तपणा होता तुम्हाला, पण आता ठीक झालंय सगळं. तापही निवलाय तुमचा. अजून एखादं सलाईन द्यायची गरज आहे का? नको नको, आता काय सलाईनची गरज नाहीये. मी ज्या गोळ्या लिहून दिल्यात त्या रेग्युलर द्या त्यांना. गरज पडली तर परत दाखवायला घेऊन या. चालतंय. ठीक आहे, आणि ज्यूस बी दे चिठ्ठी, मी औषधं घेऊन येतो. नाही राहू दे की बाबा, मी आणते. एवढे फळं देते खायला, मी घेऊन येते. त्यांना ते नाही नको, दे त्याला. हा मास्क आता. अर्जुन, हे पिऊन घ्यायचं एवढं. झोप जरा. ह्याचं बसल्या बसल्या कोणी सलाईन घेत असते वे. हा झोप. बाबा मी औषधे घेऊन येते. आलेच. हो कदम, तुम्ही पण झोपला नाही ना रात्रभर? एक काम करा ना, ताप यायचं नाटक करा. इथं अजून एक कोट आहे, मस्तपैकी आराम होईल तुमचा. बसतो का जरा? हा इथं बी तुझं जुगाड चालूच आहे. आजारी पडलं तरी तू आराम कर, बघू. कशाला काळजी करता एवढी? बाप हो आधी, मग कळल कशाला काळजी करताय. चेष्टा करायची एक संधी सोडू नका तुम्ही, है ना. पोरग दवाखान्यात आहे, आजारी आहे, ऍडमिट, एवढं सलाईन लावली, हा, आणि बापो म्हणा बापो. वेळ काळ काय आहे का नाही? अरे चेष्टा नाही, आजारी आहेस ना, आता म्हणलंस ना, आराम कर, त्याशिवाय बरं नाही होणार. मी आलो जरा. इथं असलं की तुझी बडबड चालू. हे अपर्णा, अरे प्रमोद, काय करतोयस तू इकडं? अगं माझं सोड, पण साडी काय लग्न झालं की काय? हा लग्न झालंय. हे अभिनंदन ना. थँक्यू. अभिनंदन. मग कलेक्टर व्हायचं स्वप्न मागं पडलं की काय? चालू आहे की माझा अभ्यास. हा मग ठीक आहे. अगं खरं तर तुझ्यामुळेच मी इथं आलोय. म्हणजे? अगं तुझ्या घरी जेव्हा सोलर लावलं ना, गावातली बाकीची लोक पण लावून घ्यायला लागली, मग त्यामुळेच इथं आलोय बघ आता. म्हणजे भारी चाललाय की तुझा बिझनेस. पण बघ ना, मी काय करायला निघालो होतो आणि आता काय करतोय. फक्त आपल्यालाच असं वाटत असतं की आता सगळं संपलंय, असं काही नसतं रे. नाही, पण गावात जाऊन सोलर लावणं हे फक्त एका कलेक्टरच्या डोक्यातच येऊ शकतं बघ. कलेक्टर? काय ग, काय झालं? तुझी नक्की मेन्सची तयारी सुरू आहे ना? चालू आहे, चालू आहे तशी. हे का तुझं उत्तर वाटेना बघ अपर्णा. आजची मॉक टेस्ट तरी दिली का? अरे आमचे हे जरा आजारी पडलेत ना, मग राहिलं द्यायचं. अप्पे बघ, तुझं लग्न झालं, तू संसाराला लागली, सगळं मान्य आहे, पण या नादात तुझं स्वप्न मागे टाकू नको. अगं तुझ्यासारख्या कलेक्टरची गरज आहे. अरे बाबा, स्वप्न कोण विसरतय? स्वप्न नाही विसरत मी. अगं जर संसारात रमलीस, नवऱ्याचं करत बसलीस ना, तर अगं. अरे नाही नाही, माझा नवरा कधी नव्हता आजारी पडलाय. आणि तुला सांगू का, माझ्या अभ्यासाला, माझ्या कलेक्टर होण्याला सगळ्यात जास्त कोणी सपोर्ट करत असेल ना, तर तो माझा नवराच आहे बघ. काय सांगतेस? अरे खरंच. आणि कलेक्टर होणं म्हणजे वेगळं काय असतं? आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या अडचणी सोडवतो, त्या समजून घेतो, हेच काम असतं ना मग. आणि मी आता सासरी तेच करते की. हे बघ, मी पुढे चालून एका जिल्ह्याची कलेक्टर होणारच आहे, पण त्याआधी मला माझं घर, माझी माणसं सांभाळता आली पाहिजे ना. तेच सांभाळता नाही आलं तर उद्या चालून मी जिल्हा काय सांभाळणार? आणि प्रमोद, जेव्हा एखादी मुलगी कलेक्टर व्हायचं स्वप्न बघते ना, त्याआधी तिला स्वतःला एक चांगली सून, चांगली मुलगी म्हणून सिद्ध करावंच लागतं. आणि तेच मी करते बघ. आणि त्यामुळे मला विश्वास आहे
मी काय माझं स्वप्न मागे सोडत नाही बघ. हे ना फक्त तुला सुचू शकतं बघ. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. बरं चल मी औषधी आणते. हा? हाय आबा, कशी आहे पोरगी? मस्त आहे, हुशार आहे. तुम्हाला सांगतो, हिचा नवरा ना आणि सासरकडची लोक एवढे लक आहेत ना की शोधून सुद्धा त्यांना अशी सून मिळणार नाही बघा. हे तुम्हालाच सांग. काय नाही काय नाही. बरं झालं बया, अर्जुन लवकर बरा झाला. हा मग काय अगो, मी तर देवाला एवढं कळकळून इनवण्या करून प्रार्थना करत होते. अगो झोपले नाही रातभर मी. डोळ्याला डोळा लागला नाही ग माझ्या. निस्ती काळजी वाटायची, बया पोराचं कसं होणार. डोबळे बाई, कदमांचं रक्त येते एवढ्या तापानं काय होतंय बेतावा? हा अहो सरकार, ताप आला होता, ताप. सरकार झालं बघा, आवाज बी नीट येतोय. बरं झालं विना तू सोबत होता सा. नाही बघ की तू होता म्हणून एकदम चांगला ठणठणीत बरा झालाय तो. असं काय म्हणताय? रुपालीनं पण किती केलं. हो नाही आई, मामंजींनी मला झोपायला पाठवलं होतं परत. होय. अहो विनू भाऊजी, रात्रभर तुम्ही त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवत बसला होता, नंतर दवाखान्यात पण गेला. मग तुम्ही झोपला का नाही? नाही, मी झोपलो होतो की. अहो जेवणादीची गोळी. बस आपे. रुपाली, आप्पीसाठी पण ताट कर. हा करते. तिला कशाला आता ताट? रुपाली, कर तिच्यासाठी ताट. विनया, आपल्या बरोबर असणारं नातं त्या पोरीनं त्या दिवशीच संपवलं. ते आपल्या बरोबर नाही बसू शकत. अगं तू रडू नकोस. काय झालं? आप्पे अगं काय झालं तुला? पेपर होता ना आज. पेपर नाही दिला मी. बापूंना म्हणले होते मी देते म्हणून, त्यांचे फोन पण येऊन गेलेत. आणि आता रिझल्टचा मेसेज आलाय, नापास झाले मी. अप्पे, अगं तू नापास नाही, तू तर खरी पास झालेली आहेस. अगं तुझ्यामुळं आणि फक्त तुझ्यामुळंच अर्जुन बरा झालाय. दादा, वहिनी, अहो मी झोपलेलो पण ही नव्हती झोपली. अहो झोपायचं सोडा, साधं बसली पण नाही. काल रात्री तर ते जेवली पण नाही आणि आज सकाळपासून काही खाल्लंय की नाही काही माहित पण नाही मला. अगं तिच्यामुळे तर आजारी पडलाय ना त्यो. मावशी बास, आजपासून त्यांच्या नात्यावर कुणी बी शंका घेणार नाही. ही पोरगी उभ्या गावासाठी झटते, लोकांच्या आडी अडचणीला धावून जाते आणि आपल्या घरच्यांचीच काळजी करणार नाही, असं कसं होईल?